प्रमाणामध्ये घेतली. 50 पैसे आणि 1 रुपया यांची नाणी प्रत्येकी 3/2 या प्रमाणामध्ये घेतली. आता एकूण रक्कम 140 होती. रक्कम काढा. इथे 1 रुपयाचं पैशामध्ये करून टाका. अरे हे पैसे रुपयामध्ये आहे. एकूण किंमत आपल्याला काढायची आहे. एकूण किंमत काढण्यासाठी काय करायचं असतं माहिती का? त्या पैशाला त्या पैशाच्या संख्येने गुणायचं असतं. पैशाला पैशाच्या संख्येने गुणून टाका. 50 पैसे 50 पैशाची आपल्याकडे समजा नोटा किंवा नाणी 3 आहे तर एकूण रक्कम 5 त्रिकी झाली 15 वरचा शून्य 150 पैसे झाले. 100 रुपये 1 रुपये म्हणजे 100 पैसे आले. तर 100 पैसे आपल्याकडे 2 नाणी आहेत म्हणजे याचा अर्थ रक्कम किती आली तुमची 200 आली. आणि टोटल रक्कम जी होती ना उदाहरणामध्ये ती किती होती 140 किंमत होती. अधिक करा. आता हे 150 पैसे हे 200 पैसे 140 हे रुपयामध्ये त्याचं रूपांतर सुद्धा तुम्ही पैशामध्ये करून टाका. गुणिले काय करायचंय 100 करायचंय कारण रुपयाचं आपल्याला रूपांतर कशामध्ये करायचंय पैशामध्ये करायचंय. 200 300 वरचे 50 किती आलं 350 बरोबर आलं 140 गुणाकारामध्ये 100. इथला एक शून्य इथला एक शून्य गेला. 7 1 7 7 2 14 7 5 आले 35 5 1 5 5 2 10 5 0 0 1 भाग 20 दोन्ही किती आलं तुमचं 40. 20 दोन्ही किती आलं तुमचं 40 आलं. 1 भाग 40 आला तुमचा. आपल्याला विचारलं 50 पैशांची नाणी किती येतील. 50 पैशाच्या नाण्याची संख्या 3 आहे राजा. 3 ला काय करावं लागेल तुला 40 ने एका भागानं गुणावं लागेल. 4 त्रिक 12 किती आलं 120. 50 पैशांच्या नाण्यांची संख्या जी ना ती किती 120 येईल. आहे का ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1.